नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे प्रतापगडावरील पराक्रम. हा पाठ परिसराभ्यास भाग 2 मधील 9वा पाठ आहे. तर आपण आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरावरून योग्य शब्द तयार करा. अक्षर दिलेत बरं हं. अ. प्रश्न पहिला, त्यातील अ पहा हं. अक्षर कोणते कोणतं आहे? ता, ग, प्र, ड आणि प. आता या अक्षरांचा योग्य वापर करून शब्द तयार करायचा आहे. आता दुसरा प्रश्न, त्यामध्ये अक्षर आहेत ब, रा, य आणि शी. कोणता शब्द तयार होतोय? आता पहा पुढील अक्षर खा, अ, ज, न, ल आणि फ. पहा पहिल्या प्रश्नाचा कोणता शब्द तयार झाला? प्रतापगड. अरे वा, छान. शिवराय, एका सुरात उत्तर दिलं की. अफजल खान, छान शब्द तयार केले हा तुम्ही. पुढील प्रश्न, पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, अफजल खानाने कोणता विडा उचलला? उत्तर आहे, अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा ठार मारून आणण्याचा विडा उचलला. आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला? पहा याचं उत्तर, प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशाहीकडून सरदारकी देववितो. आता पुढील प्रश्न, आता प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात कारणे द्यायचेत हा आपल्याला. प्रश्न पहिला, शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. याचं कारण पहा. प्रतापगडावर हा किल्ला डोंगरावर होता. पहा हं, प्रतापगड हा किल्ला डोंगरावर होता. त्याच्या भोवताली घनदाट जंगल आणि वाटेत उंचच उंच डोंगर होते. फौजेला यायला चांगली वाट नव्हती. तसेच तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता. अशा या किल्ल्यावर चालून जाणे सोपे नाही हे अफजल खानाला माहीत होते. त्यामुळे शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी समजताच अफजल खान चिडला. आता पहा, विजापुरात पुढील प्रश्न आहे, विजापुरात हाहाकार उडाला. याचं कारण द्यायचंय. याचं कारण आहे, शिवरायांनी विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खानास ठार मारले. त्याच्या फौजांची दाणादाण उडवली. अफजल खानाचा मुलगा फाझल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. आता पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहायची. पहा पहिला प्रश्न, शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले बरे? याचं उत्तर आहे, अफजल खान चालून येत आहे हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे हे शिवरायांनी ओळखले. खान कपटी आणि त्याची फौज मोठी तर आपले राज्य लहान व सैन्यही छोटे. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले. आता पुढील प्रश्न, अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले? पहा हं याचं उत्तर,
हा प्रसंग खूप बाका होता बरं. तेव्हा अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. शहाजी राजांना गादीवर बसवा, माँसाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा. छान प्रश्नांची उत्तरं दिली तुम्ही. थँक्यू.